than 3. This is true, and therefore this will be a proposition. Okay. So see, this type of sentences are not proposition as they have no true or false value. It depends on the values that we assign to variable x and y. And this type of sentences which deals with variables which is not proposition at first, but after assigning some value to the variable, it will become a proposition are called predicate. This is very important. Okay, this type of statement, which type of sentences which do not have true or false value. डायरेक्ट सांगू शकत नाही की ट्रू आहे की फॉल्स आहे, but as soon as I assign some value to this x and y variables, this will become true or false, or this will become a proposition. This is called a predicate. Okay. काहीच लक्षात ठेवू नका, आतापर्यंत सांगितलेलं जाऊ सगळं विसरून जा. फक्त काय लक्षात ठेवायचं, असं टाईपचं सेंटेन्स असेल ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत ना. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल? हे एक्स वाय झेड व्हेरिएबल, हे जे व्हेरिएबल आहे असं जर स्टेटमेंट सेंटेन्स आलं, दॅट सेंटेन्स विल बी युअर प्रेडिकेट. आणि ते प्रेडिकेट आपण प्रपोजिशन बनवू शकतो as soon as we assign some value to that variable. एवढंच लक्षात ठेवा. Predicate is what? Predicate is something that is related to variables, and this predicate will become a proposition as soon as we assign some value to the variables. It will be true or false, then it will be a proposition. ओके, आलं लक्षात? हे प्रेडिकेट म्हणजे काय? जे व्हेरिएबल बरोबर डील करतं आणि या व्हेरिएबलला असाइन केली व्हॅल्यू तर ते प्रपोजिशन बनतं. एवढंच लक्षात ठेवा प्रेडिकेट म्हणजे. आलं लक्षात? अजून सेंटेन्स बघूया. येईल हळूहळू येईल. आता हे जे आहे प्रेडिकेट, हे प्रेडिकेट डिनोट करायला विल यूज दिस साइन. म्हणजे पी ऑफ तुमचं काय असेल, आता इथे मी लिहिलेलं नाहीये, इथे मला लिहायचं होतं. वी हॅव टू राईट शी, बिकॉज हे जे शी आहे दिस इज युअर सब्जेक्ट. ओके, दिस इज युअर सब्जेक्ट फॉर दिस सेंटेन्स विच इज चेंजिंग. ओके, किंवा हे जे कॅरेक्टर आहे पुढचं इज टॉल अँड फेअर. दिस विल डिपेंड ऑन दिस. ही जी कोणी असेल, समजा इथे मी मीनाक्षी लिहिलं तर हे चेंज होणार. मीनाक्षी इज टॉल अँड फेअर. ओके, दिस विल बी ट्रू. अगेन सपोज मी माझ्याबद्दल लिहिलं की पी ऑफ प्रियंका, सो प्रियंका इज टॉल अँड फेअर. दिस इज फॉल्स बिकॉज आय एम नॉट टॉल. ओके, माझी हाईट शॉर्ट आहे, सो दिस विल बी फॉल्स. म्हणजे काय होतं की ॲज सून ॲज वी assign some value to this she, this sentence will become true or false. Okay, and then hence as it contains variable she, this is predicate, and as soon as I replace this she by Meenakshi or Priyanka, this will be true and false respectively, and hence this sentence is a predicate, or this sentence becomes a proposition. Okay, आलं लक्षात? अजून एक एक्झाम्पल बघा. इफ वी टेक ई ऑफ एक्स वाय झेड. नाउ व्हॉट इज एक्स वाय झेड? हे एक्स वाय झेड व्हेरिएबल्स. ओके, कसं व्हेरिएबल्स आहे बघा. एक्स वॉज बॉर्न इन द सिटी वाय इन द इयर झेड. एक्स वॉज बॉर्न इन सिटी वाय इन द इयर झेड. नाउ दिस इज predicate. Why this is predicate? Again, because there are some variables in it. Okay, and as soon as I place some values to this x, y and z. Okay, as soon as I place this x, y, z value, then only it will become a proposition. Okay, this will be a proposition as soon as x च्या जागी समजा मी माझं टाकलं की प्रियंका वॉज बॉर्न इन द सिटी से पुणे इन द इयर से काहीतरी 1990. ओके, असं जर असेल तर दॅट विल बी वॉट अ ट्रू सेंटेन्स और अ फॉल्स सेंटेन्स, डिपेंडिंग ऑन हे ट्रू आहे की नाही. की मी माझ्याबद्दल बोलतेय तर मी या सिटीमध्ये बॉर्न झाली आहे का आणि या वर्षी बॉर्न झाली आहे का. जर हे करेक्ट असेल देन ओनली वी कॅन से दॅट दिस टाइप ऑफ सेंटेन्स इज ट्रू और फॉल्स, अँड हेन्स दिस विल बी अ प्रपोजिशन, कारण दिस विल बी ट्रू और फॉल्स. ओके, आलं लक्षात? आणि हे जे सिम्बॉल आहे पी ऑफ समथिंग, ई ऑफ समथिंग, क्यू ऑफ समथिंग, दिस इज नोटेशन फॉर प्रेडिकेट. जर तुमचा एकच व्हेरिएबल असेल, इथे पी ऑफ शी लिहायचंय. ओके, इथे लिहा वाटलं तर पी ऑफ शी. दिस पी ऑफ शी म्हणजे एकच व्हेरिएबल आहे. दिस इज कॉल्ड अ वन प्लेस प्रेडिकेट.
if we have two variables x and y, this will be called a two place predicate because that involves two variables. Similarly, this exyz will be exyz three variables, so this will be a three place predicate. Okay, आलं लक्षात? ओंकार झेपलं का आता? येस ओंकार. Very good, Pooja. Statement that contains one or more variables is called predicate, and when we assign some value to the variable, it is called a propositional. No. Propositional function म्हणजेच predicate. Predicateलाच propositional function हे शब्द आहे. एज ए प्रपोजिशनल फंक्शन आहे दॅट मीन्स अ प्रेडिकेट. पण हे प्रेडिकेट जे आहे ते प्रपोजिशन बनतं as soon as we place some value to that variable. सगळं डेफिनेशन बरोबर आहे. दिस विल बी अ प्रपोजिशन. जेव्हा मी असाइन करते, if we assign some value to the variable, then this predicate or this propositional function becomes a proposition only. Predicate is also called as propositional function. जेव्हा असाइन करतो व्हेरिएबल्सची व्हॅल्यू, that will be a proposition. इझी आहे रे, एवढं का कन्फ्युज होत आहे? हा कोमल, नाही समजलं? समजलं मॅम. येस, समजलं ना? ओके, हो. सो लेट्स गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेज, तुम्हाला कम्प्युटरसाठी you use this type of sentence where we have if x greater than 3 then y is equal to 5 else y is equal to 7. Now this type of sentence, this is predicate. Now see, computer मध्ये if I place the value x is equal to 4, then computer काय घेणार value y is equal to 5. Why? Because 4 is greater than 3. Okay, that means we are commanding the computer that जर x चा व्हॅल्यू जे प्लेस केलेलं व्हॅल्यू आहे, इफ दॅट सॅटिस्फाय द प्रॉपर्टी दॅट x ग्रेटर दॅन 3, देन वी टेक द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 5. आणि जर दिस प्रॉपर्टी x इज ग्रेटर दॅन 3 इज नॉट होल्डिंग, then we'll take the value of y to be x is equal to 7. Okay, so why this is proposition? This is first of all predicate. This sentence is predicate. Why? Because this involves the property x, the variables x and y, and there is property of this x greater than 3. This is your predicate. Greater than 3, this is property of the subject. कोणाची property आहे ही greater than 3? x ची property. Same way, equal to 5 is property of y, equal to 7 is property of y, which are subject of your statement, right? These are predicate, and as soon as I place the value of x to this sentence, automatically computer will take y is equal to 5 if this is true statement, and if this is false statement, this will take y is equal to 7 value. After assigning, this will become a proposition. Okay, झेपला आता? हो मॅम. Okay, now see the next example. M of xy, why xy? Because there are two variables. Now in this two variable, we have the sentence x is married to y. Now here x is your subject, okay, and is married to y will be your predicate. Why this is predicate? Because this is property of this x. X is married to y. कोणी लग्न केलंय वायशी? x ने. That means x is subject and is married to y will be a property of this x, and so this will be a predicate, and also it involves variable. This will be predicate. Now see, if I take the x and y, this x and y values from the set of human beings, if we consider the x and y values from the set of human beings, हे बरोबर आहे ना? x is married to y हे कुठे कोणामध्ये होतं? सेट ऑफ ह्युमन बीइंग्स मध्येच होतं. करेक्ट ना? So for this type of selection of x and y variables, we take the values of x and y from some set, and this set is called universe or universe of discourse. ओके, जसं आपण सेट मध्ये बघितलेलं, इफ वी हॅव टू सेट्स, ए सेट आणि बी सेट, तो आपण युनिव्हर्सल सेट मधून घेतो, असं आपण बघितलेलं ना. इन द सेम वे तुमचं प्रेडिकेट साठी
whatever value, whatever variables you have, you select that variable from some set. कुठल्या तरी एका सेट मधनं ते व्हॅल्यूज चूज करणार फॉर दॅट व्हेरिएबल्स. दॅट सेट इज कॉल्ड ॲज युनिवर्स ऑफ डिस्कोर्स और सिम्पली अ युनिवर्स, द युनिवर्स. ओके, आलं लक्षात? व्हॉट इज द युनिवर्स ऑफ डिस्कोर्स और युनिवर्स? येस, परत एकदा नो. For this example, x is married to y. Okay, here we have, this is your two place predicate. Why two place? Because there are two variables, and now this x and y will be taken from set of human beings, right? Human beings मधनच येणार हे x and y. So हे जे सिलेक्शन आहे, द सिलेक्शन ऑफ द व्हेरिएबल्स आपण एका सेट मधून घेतो. दॅट सेट, तो जो सेट आहे ज्यामधून आपण व्हेरिएबल्सला असाइन करणार व्हॅल्यू, दॅट व्हॅल्यूज ज्यातून घेतो, दॅट विल बी युअर युनिवर्स ऑफ डिस्कोर्स और सिम्पली युनिवर्स. ओके, व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू. State of human being is universe of discourse, no? Yes, for this example, m of xy, the two place predicate, x is married to y. For this type of sentence, if we take u is equal to set of human beings, okay, set of human beings, हा जर मी युनिव्हर्सल सेट घेतला तर या युनिव्हर्सल सेट मध्ये this predicate will be true or false. ओके, समजा इथे मी एक्सच्या जागी आपलं पप्पा ठेवले आणि वायच्या जागी मी मम्मी ठेवलं. ओके, पप्पा इज मॅरिड टू वाय. दिस इज ट्रू और फॉल्स इफ आई टेक द सेट ऑफ युनिवर्स और द युनिवर्स टू बी द सेट ऑफ ह्यूमन बींग्स. पप्पा मम्मी आर ह्यूमन बींग्स, करेक्ट नो? Yes, ma'am. So if I place x to be papa and y to be mummy, and your set of universe of discourse or the values of x and y you're choosing is the set of human beings, then this sentence, this predicate will have the truth value true, and hence this will be a proposition. As soon as we place the value of x and y, कुठून चूज केले? what is your universe of discourse? set of human beings, Set of human being. याच्यातून चूज करणार, and therefore hence this sentence will be a true sentence. ओके, समजलं युनिवर्स ऑफ डिस्कोर्स काय आहे किंवा सिम्पली युनिवर्स काय आहे? युनिवर्स म्हणजे काय आहे? काय आहे युनिवर्स म्हणजे? सेट ऑफ ह्युमन. नाही, इथे नाही, इन जनरल काय आहे? त्याच्यातून आपण व्हॅल्यू व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करतो. व्हेरी गुड. ज्याच्यातून आपण व्हेरिएबल्सला व्हॅल्यू असाइन करतो, दॅट विल बी युअर युनिवर्स ऑफ डिस्कोर्स. नाव सी, हे झालं आपलं टू प्लेस प्रेडिकेट असेल तर. समजा आपल्याकडे एन प्लेस प्रेडिकेट आहे. एन प्लेस प्रेडिकेट आहे म्हणजे काय? इफ युअर सेंटेन्स कंटेन्स एन व्हेरिएबल्स, देन दिस सेंटेन्स विल बी ट्रू. दिस विल बी ट्रू इफ in the universe you have some values, say c1 c2 cn, for which this sentence is true, and hence it is true, and hence it is a proposition. काय बोलले मी? if we have आधी दोन व्हेरिएबल्स बघू, जाऊ दे. if we have this two variables predicate, या प्रेडिकेट मध्ये काय झालं? इफ आय प्लेस द व्हॅल्यू ऑफ एक्स टू बी पप्पा, वाय टू बी मम्मी, म्हणजे काय केलं? वी असाइन एक्स ला व्हॅल्यू, वाय ला व्हॅल्यू. सेम C1 C2, समजा C1 आपले पप्पा, C2 आपला मम्मी आहे. ओके, हे जर इथे प्लेस केलं व्हॅल्यू तर काय झालं? दिस विल बिकम अ ट्रू स्टेटमेंट. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे कोणासाठी तरी, कोणत्या तरी C1 आणि C2 साठी दिस स्टेटमेंट इज ट्रू, अँड हेन्स वी कॅन से दॅट दिस m of xy इज ट्रू. तेच लिहिले, p of x1 x2 xn, दिस इज n place predicate. This will be true if for all values of c1 c2 cn this will be true. इथे राहिलं लिहायचं ट्रू. इथे c1 c2 cn च्या तिथे लिहा is true. is true for all values of c1 c2 cn. आणि c1 c2 cn कुठून घेणार? we take c1 c2 cn values from the universe u. okay, yes or no? Yes, ma'am. ओके, आणि समजा ते कोणासाठी तरी ट्रू नाहीये, कोणासाठी तरी ते ट्रू नसेल, एका C1 C2 साठी समजा ते ट्रू नाहीये, तरी पण ते स्टेटमेंट इज व्हॅलिड, बट इट इज नॉट ट्रू और फॉल्स. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. एका व्हॅल्यू साठी जरी हे C1 C2 ट्रू असेल तरी आपण म्हणू शकतो की p of x1 x2 xn जे आहे ते व्हॅलिड आहे. इट इज नॉट ट्रू बट इट इज ऍक्सेप्टेबल. काही सिच्युएशन्स मध्ये ऍक्सेप्टेबल आहे, सगळ्या व्हॅल्यू साठी नाही होते, cn व्हॅल्यू साठी नाही होते, पण काहीतरी
2-3 व्हॅल्यूज साठी होत आहे, देन ऑल्सो युअर प्रेडिकेट इज एक्सेप्टेबल बट इट इज नॉट ट्रू. इन दॅट केस दिस विल बी नॉट अ प्रपोजिशन. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त लक्षात ठेवा की एन प्लेस प्रेडिकेट्स जे आहे दॅट विल बी ट्रू as soon as we assign some C1 C2 Cn, and for that C1 C2 Cn your predicate is true, and hence this whole n place predicate will be true. Okay. Yes, ma'am. Next काय आहे, if we give values for x and y, हा तेच लिहिलं. हा आता बघा, हे जे मी तुम्हाला सांगितलं की इफ वी प्लेस x and y टू बी पर्टिक्युलर व्हॅल्यूज, एक पर्टिक्युलर व्हॅल्यूज मी घेतली x y. ओके, हे जे असाइन करतोय आपण व्हॅल्यू, this is called as binding of the variables. Okay, assigning the particular values to variables x and y is called as binding the variable x and y. ओके, आणि हे जे आपण बाइंड करतो व्हेरिएबलला किंवा हे जे आपण पर्टिक्युलर व्हॅल्यूज देतो एक्स अँड वाय ला आणि प्रेडिकेटला प्रपोजिशन बनवतो, ह्याचा अजून एक वे आहे युझिंग क्वांटिफायर्स. ओके, तर हे क्वांटिफायर्स कुठून आले, प्रेडिकेट्स वरून आले. कसे आले की आपण प्रेडिकेट मध्ये काय करतो, प्रपोजिशन बनवण्यासाठी वी असाइन पर्टिक्युलर व्हॅल्यूज टू एक्स अँड वाय, देन इट विल बिकम अ प्रपोजिशन. पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिले तरी, ओके, बाइंडिंग केलं व्हेरिएबल्सला तरी. अजून एक वे आहे बाइंड करायचा या व्हेरिएबलला युझिंग क्वांटिफायर्स. समजलं क्वांटिफायर्स म्हणजे काय, हे क्वांटिफायर कुठून आलं, आता क्वांटिफायर कुठून आलं, क्वांटिफायर कुठून आलं, Predicates another way. अनदर वे ऑफ असाइनिंग द व्हेरिएबल एक्स अँड वाय. आतापर्यंत आपण काय केलं, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली एक्सला, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली वायला. ओके, आणि याला प्रपोजिशन बनवलं. पण ह्याला प्रपोजिशन बनवायला अजून एक वे आहे, तो वे म्हणजे युझिंग क्वांटिफायर्स. आता क्वांटिफायर्स काय आहेत ते आपण बघणार आहोत, पण क्वांटिफायर्स कुठून आलं, डायरेक्टली कुठून आलं, देर इज अनदर वे टू असाइन सम व्हॅल्यूज ऑफ दिस एक्स अँड वाय, दिस व्हेरिएबल, and that way is called as quantifiers. So now what will be quantifiers, we'll see that. समजा p of x तुमचं काहीतरी स्टेटमेंट आहे, इथे मी लिहिलेलं नाही. समजा ते स्टेटमेंट असं असेल, p of x will be x is married to y, x is married to y will be your some predicate. ओके, आता याला मी एक असाइन केली व्हॅल्यू, एक्स ला मम्मी, एक्स ला पप्पा आणि वाय ला मम्मी. ओके, हे आपण डिसाइड केलेलं. we bind the variables x and y by giving some particular values to x and y. Okay, now if I write for all x p of x, if I write for all x p of x, म्हणजे काय, प्रत्येक x साठी p of x हे ट्रू पाहिजे. if I take value of x where your universe of discourse काय आहे, set of human beings. नाही झेपते, प्रिंटच करते. See, if I take p of x to be, if I take p of x to be, let's say x greater than 5, एक व्हेरिएबल आहे ना, सो एक व्हेरिएबलचं p of x असं घेतलं, x greater than 5. आता हे आपल्याला हे जे प्रेडिकेट आहे, दिस इज प्रेडिकेट बिकॉज दिस डील्स विथ वन व्हेरिएबल. Now this predicate will be true or false based upon the value we assign to x, right? So particular value, if I take x is equal to 3, this sentence will be false. Okay, this is one way to make the predicate a proposition, and there is one another way using quantifiers. Okay, so now quantifier मध्ये काय केलं, if I use the first quantifier is उलटा a. the a upside down जो आहे आपला a आपण जो लिहितो तो upside down केला, so this will be for all or for every or for each x, p of x sentence or p of x statement will be a proposition. For every x, for all x, p of x holds. असं आहे का, म्हणजे काय, जर इफ आय यूज द क्वांटिफायर फॉर ऑल फॉर दिस सेंटेन्स, म्हणजे काय मी म्हणते, प्रत्येक एक्स साठी फॉर ऑल एक्स, एक्स इज ग्रेटर दॅन 5, वेअर युअर युनिवर्स ऑफ डिस्कोर्स लेट्स से इज इंटिजर्स. इज इट ट्रू
If I take the values of x from the universal set of integers, False. x is greater than 5. Is it true or false? Is it true or false? False. False. Right, this will be false because integersच्या सेटमध्ये there are values 6, 7, 8, 9 for which this will be true, but there are some values in integer, say -1, 2, 3, -2, right? हे जे व्हॅल्यूज आहेत इंटिजर मध्ये त्याच्यासाठी दिस विल बी फॉल्स. करेक्ट. निगेटिव्ह इंटिजर साठी दिस विल बी Yes, फॉल्स. ma'am. लेस दॅन 5 नंबर साठी दिस विल बी फॉल्स. म्हणजे काय, युझिंग दिस क्वांटिफायर, युझिंग द क्वांटिफायर फॉर ऑल, फॉर एव्हरी एक्स पी ऑफ एक्स इज ट्रू इज फॉल्स स्टेटमेंट. करेक्ट. पी ऑफ एक्स होल्ड होत नाही. ओके, कळला? एक वे तर आहे की मी एक्सची डायरेक्ट पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतली 3, त्याच्यासाठी द सेंटेन्स विल बी फॉल्स अँड हेन्स दिस विल बी अ प्रपोजिशन. सेम वे if we can use quantifier, in that your first quantifier is for all. For all म्हणजे काय, ते तुमचा उलटा ए काढायचा, जो आपण ए काढतो तो उलटा करायचा, अँड दॅट विल बी फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स. जे पी ऑफ एक्स तुमचं सेंटेन्स असेल ते होल्ड होतं. दॅट मीन्स ते म्हणायचं त्यांना ट्रू असतं. पण असं होईल का, इफ आय टेक यू टू बी integers set, this will be not true, so this will have a truth value false and hence it will be a proposition. False value आली तरी सुद्धा this will be a proposition. Same way we have next quantifier For which is ulta e. for some. For some, or there exists x p of x. If we have the p of x statement like this, x is greater than 5, and I take the help of quantifier there exist, this ulta e will be there exist or for some x, or there is at least one value of x for which p of x holds. असं होतं का, if we take the same universe to be integer set of integers and we are checking your this predicate is proposition or not, this will be proposition if it will have a truth value true or false. True आला तरी false आला तरी this will become a proposition. So if I take the help of quantifier there exists this ulta e for some x p of x is true. असं आहे का, असं कोणीतरी आहे का, असा कोणी x एक्झिस्ट होतो का एक तरी की ज्याच्यासाठी x is greater than 5. Is it true for at least one x for which x is greater than 5? Yes, there is one element or there are खूप सारे एलिमेंट्स आहेत इन द सेट यू. 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 5च्या पुढच्या सगळ्या एलिमेंटसाठी दिस विल होल्ड्स. म्हणजे देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन एक्स फॉर विच दिस प्रॉपर्टी होल्ड्स अँड हेन्स इट विल हॅव अ ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड हेन्स दिस विल बी अ प्रपोजिशन. ओके, म्हणजे वी कॅन मेक अ प्रेडिकेट a proposition if we assign particular values to the variable x, or if we take the help of quantifiers, namely for all x and there exists some x. For all x साठी पण and there exists some x साठी सुद्धा this will be a proposition. झेपलं? क्वांटिफायरचा यूज काय आहे, क्वांटिफायर्स कुठून आले? Yes, ma'am. हे ना मी डायरेक्टली पण तुम्हाला सांगू शकले असते, पण मला असं वाटलं की सांगायला पाहिजे. ठीक आहे, हेच लिहिलंय. फर्स्ट इज फॉर ऑल एक्स पी ऑफ एक्स, दिस इज युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड रीड ॲज फॉर ऑल एक्स, फॉर ईच एक्स, फॉर एव्हरी एक्स. ओके. सेकंड इज देअर एक्झिस्ट पी ऑफ एक्स, दिस विल बी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. दिस उल्टा ई इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. म्हणजे असा एक तरी एक्स एक्झिस्ट होतो म्हणून याला एक्झिस्टेन्शियल म्हणतात. एक तरी एक्स एक्झिस्ट होणार तुमच्या युनिव्हर्सल डिस्कोर्समध्ये. देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन एक्स, देअर इज सम एक्स or for some x p of x property holds, this will be existential. आणि फॉर ऑल म्हणजे काय की प्रत्येक एक्स साठी तुमच्या युनिव्हर्सल सेट मधल्या प्रत्येक एक्स साठी पी ऑफ एक्स ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते. देअरफॉर दिस विल बी अ युनिव्हर्सल क्वांटिफायर. आलं लक्षात? सो लेट्स चेक. की आपण खरंच क्वांटिफायरचा यूज करून कॅन बी कन्वर्ट आवर प्रेडिकेट इंटू प्रपोजिशन. ओके, पण प्रेडिकेट जे आहे जे व्हेरिएबल्सशी डील करतं ते आपण प्रपोजिशन म्हणू शकतो का खरंच क्वांटिफायरचा यूज करून? सो फॉर दॅट लेट्स टेक वन एक्झाम्पल. द फर्स्ट एक्झाम्पल इज
एकच एक्झाम्पल आहे म्हणजे एक्स इज लेस दॅन एक्स प्लस वन, एक्स इज इक्वल टू 3 अँड एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन. समजा हे आपल्याकडे एक व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल आहे. दिस विल बी युअर सम पी ऑफ एक्स. एक्स इज इक्वल टू 3 समजा काहीतरी क्यू ऑफ एक्स आहे आणि एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन काहीतरी तुमचा आर ऑफ एक्स आहे आणि यू तुमचा दिलेला आहे सेट ऑफ इंटिजर्स. ओके, सो नाव इफ आय टेक द हेल्प ऑफ क्वांटिफायर्स आणि डिसाईड केलं की हे जे 3 स्टेटमेंट आहे, दिस 3 स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे. कसं करायचं? फर्स्ट ऑफ ऑल विल फर्स्ट यूज द क्वांटिफायर फॉर ऑल, फॉर ईच एक्स. सो फॉर ऑल एक्स, एक्स लेस दॅन एक्स प्लस वन, इज इट ट्रू? फॉर ऑल एक्स, वेअर एक्स कुठून घेणार आहे तुम्ही? व्हॉट इज युअर युनिवर्स ऑफ डिस्कोर्स? सेट ऑफ इंटिजर्स. दिस इज युअर universe of discourse, and from that you are taking x and you are saying or you are claiming that for every x, x is less than x plus 1. Is it true? प्रत्येक x साठी x is less than x plus 1 असतो का? घेऊन बघा. if I take x is equal to 1, then Yes. 1 is less than 1 plus 1. Is it true? If I take 3, 3 is less than 3 plus 1. Is it true? If I take 100, Yes, if I ma'am. take x is equal to 100, then 100 is less than 100 plus 1, that is 101. That is 100 is less than 101 is also true. That means for each value of x, x less than x plus 1 is true. Correct? Correct, no? इंटीजर नेगेटिव्ह ma'am. पण असू Okay. शकता ना. Negative पण घे. x is equal to minus 1 घे. If I take x is equal to minus 1, then minus 1 is less than minus 1 plus 1. That is x is less than minus 1 is less than 0. Is it true? Minus 1 0 पेक्षा लहान आहे का? आहे ना? minus 1 लहान आहे 0 पेक्षा. If I take x is equal to minus 2, so minus 2 is less than minus 2 plus 1. That means minus 2 is less than minus 1. Is it true? नंबर लाईन काढून बघा. मला माहिती आहे ना नंबर लाईनच्या इकडे 0 असतो, इकडे -1 असतो, -2 असतो. -1 हा मोठा आहे -1 पेक्षा. ओके, पण 1 हा छोटा आहे 2 पेक्षा. म्हणजे इकडे जाताना नंबर्स, हे जे पहिले नंबर्स असतात ते छोटे होत जातात आणि इकडचे नंबर मोठे होत जातात. पण इकडे जात असताना 0च्या या साईडला जात असताना युअर फर्स्ट नंबर दिस -1 इज बिगर दॅन -2, -2 इज बिगर दॅन -3, -3 इज बिगर दॅन -4. म्हणजे उलट होतं. जसं इकडे जातो तसं ह्याच्या उलट इकडे होतं, नंबर लाईनच्या इकडे. ओके, सो फ्रॉम दॅट we can say that from set of integer for every x, x is less than x plus 1, it will has a truth value true, and hence your predicate becomes a proposition as it will have a truth value true. आलं? म्हणजे क्वांटिफायरचा यूज करून, using the quantifier, universal quantifier for all x, I can convert this x less than x plus 1 predicate into a proposition. So इथे तुम्ही आन्सर लिहा. इथे काय लिहिणार तुम्ही? इथे लिहा की दिस विल हॅव अ ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, हेन्स द गिवन प्रेडिकेट एक्स लेस दॅन एक्स प्लस 1 विल बी अ प्रपोजिशन. ओके, नाव नेक्स्ट साठी कुठलं आहे? नेक्स्ट आपल्याकडे काय प्रेडिकेट एक्स इज इक्वल टू 3. नाव अगेन टेक द हेल्प ऑफ युनिव्हर्सल क्वांटिफायर इटसेल्फ फॉर यू ऑल काय एक्स. आहे ते क्वेश्चन मध्येच देणार का? हॅलो हो, यू हा यू काय आहे? युनिव्हर्सल मॅम. सॉरी, युनिव्हर्सल तुमचा मॅम. डिस्कोर्स. हा कळलं मला क्वेश्चन. यू इज गिवन टू यू, युनिव्हर्सल डिस्कोर्स और युनिव्हर्स इज गिवन टू यू इन द प्रॉब्लेम इटसेल्फ. ओके, त्याच्यावरूनच तुम्हाला व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू घ्यायचे. कशामधून घेणार? यू मधून. ओके, आता जर इथे मी सेट चेंज केला, समजा इथे मी काहीतरी तुम्हाला सेट छोटाच दिला, 1 2 3 4 5 चा सेट दिला. सो 1 2 3 4 5 विल बी युअर युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स, आणि फ्रॉम दॅट सेट ओनली यू आर टेकिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड यू आर चेकिंग दॅट दिस 3 आर प्रेडिकेट्स ऑर नॉट. ओके, यू चेंज झाला की तुमचं हे स्टेटमेंटचं ट्रू ऑर फॉल्स व्हॅल्यू चेंज होणार. आणि जर याला आपण असाइन करू शकलो ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू, देन ओनली इट विल बिकम अ प्रपोजिशन. जर ते ट्रू पण नाही आलं आणि फॉल्स पण नाही आलं using your universe of discourse, then that predicate will not be a proposition. Okay, yes or no? ओके मॅम. Okay, next बघा,
we have for all x is equal to 3. This is your next predicate, na? X is equal to 3 is next example. so, for, so for that, if I take the help of for all x is equal to 3. Is it true? If I take x from u, for every x is 3. असं आहे का u मध्ये? u is your set of integers set. u मध्ये कोण कोण लोक आहेत? If I take नाही. नाही ना, इफ आय टेक यू तुमचा सेट ऑफ इंटेजरचा सेट आहे, म्हणजे तो कसा दिसतो? असं काहीतरी -1 0 1 हे इन्फिनिट पर्यंत जातं, तसंच हे 0 इकडं इन्फिनिट पर्यंत जातो. ओके, दिस इज युअर सेट. आणि जर मी एक्स याच्यातून घेतेय, तर माझं हे जे प्रॉपर्टी आहे, दिस प्रॉपर्टी इज सेज दॅट जर मी एक्स यातून घेतला तर एक्स माझा कायम 3 येणार आहे. असं आहे का? जर मी एक्स यातून घेतला तर मला एक्स नेहमी 3 मिळेल का? असं कधीच होणार नाही का की एक्स मला 1 मिळेल, 0 मिळेल, 2 मिळेल, -1. करेक्ट? म्हणजे काय की प्रत्येक वेळी फॉर एव्हरी एक्स जर मी एक्स चूज केला युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स मधून, प्रत्येक वेळी आय कांट गेट एक्स इज इक्वल टू 3. काहीतरी डिफरंट नंबर पण मिळू शकतो. दॅट मीन्स इज इट ट्रू और फॉल्स? दिस सेंटेन्स इज ट्रू और फॉल्स? False. This will be false. This will be false, and hence this predicate will be proposition as it has a truth value false. पहिल्याला truth value आली true, and hence the predicate is proposition. Same way, for this predicate using the quantifier for all, we get a truth value false, and hence this will be a proposition. बरोबर ना? ट्रू पण फॉल्स पण असं ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू वाली स्टेटमेंटला तर तुम्ही प्रपोजिशन म्हणता ना. ओके, अँड द लास्ट एक्झाम्पल, x is equal to x plus 1. x is equal to x plus 1. Now for this sentence, for every x is equal to x plus 1 असं बोलतेय मी. ओके, जर मी x चूज केला सेट ऑफ इंटिजर्स मधून, then is it true that x is equal to x plus 1 each and every time? For every x साठी बोलतो आहे का? Is it true? Is it true that It's false. if I choose x from the universal set, x is equal it is not true. See, if I take x is equal to 2 from the u, okay, I take 2 from u, then 2 is equal to 2 plus 1, that is 3. Is it true that 2 is equal to 3? This is not true. कुठलाही घ्या. If I take x is equal to 0, x is equal to 0. 0 is also from this set, from this u, right? And 0 will be 0 is equal to 0 plus 1. Is it true that 0 is equal to 1? This will be 1. Is it true 0 is equal to 1? This is not true. म्हणजे for every x, this property x is equal to x plus 1 is not true. Hence its truth value will be false. And hence this predicate will be False. A preposition. this predicate will be a proposition as it as it has a false value. Okay, very good. Similarly, इथे आपण काय यूज केलं? युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर each x. Now similarly, if I use the quantifier, आता हे तुमच्या समोर ठेवा. हे जे तुमचे फॉर ऑल वाले ट्रूथ व्हॅल्यू होते आणि हे प्रेडिकेट जसं प्रपोजिशन बनले, हे समोर ठेवा. अँड नाव ट्राय टू फाइंड फॉर देअर एक्झिस्ट. दिस इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. अँड नाव फ्रॉम युझिंग दिस एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वी आर गोइंग टू चेक दॅट दिस प्रेडिकेट इज प्रपोजिशन ऑर नॉट बाय चेकिंग इट्स ट्रूथ व्हॅल्यू. सो बघा, पहिलं आहे देअर एक्झिस्ट एक्स फॉर विच एक्स इज लेस दॅन एक्स प्लस 1. दॅट मीन्स तुमच्या युनिव्हर्सल सेटमध्ये, in your universal set, is there any x, at least one x, for which the property x is less than x plus 1 is true? Is it correct? Is it true? Is Yes. No, ma'am. why? Arey, u is what? This, सॅटिस्फाय नाही होत ना. right? This is your u, correct? आणि आपण काय म्हणतोय? देअर एक्झिस्ट एक्स, म्हणजे असा एक तरी एक्झिस्ट होतो एक्स, असा एक तरी या सेट मधला एक्स आहे की ज्याच्यासाठी एक्स इज लेस दॅन एक्स प्लस 1 आहे का? असा एक तरी कुठलाही घ्या. इफ आय टेक एक्स इज इक्वल टू 1 itself, 1 itself, so 1 is less than 2, म्हणजे एक तरी एक्झिस्ट झाला ना. एकच पाहिजे, पुढचे करायची गरज पण नाहीये. ओके, देन
therefore this will be true. म्हणजे हे काय झालं, this statement x is less than x plus 1 is true for all x1 आणि there exist पण, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज करून सुद्धा this statement is true and similarly existential quantifier यूज करून सुद्धा this statement is true. Therefore the predicate x is less than x plus 1 is true for both the quantifiers and hence it will be a proposition. Supposition. Okay, गॉट द आयडिया. Yes. आता बघा, नेक्स्ट Yeah. आहे Yes, ma'am. तुमचं नेक्स्ट, युअर नेक्स्ट प्रेडिकेट इज x is equal to 3. Now for this we use the existential quantifier there exists x for which x is equal to 3. That means in your set U is there any x, at least one x for which x is equal to 3. Is it true? Yes. True. Yes, ma'am, it's true. Yes, because if I take very good, if I take the value x is equal to 3 itself, okay, या सेट मधून, हा जो तुमचा युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्सचा सेट आहे, इफ आय टेक द व्हॅल्यू x is equal to 3, okay, then the property x is equal to 3 is true. That means there exists at least one x which is 3 itself for which x is equal to 3 is true. Okay, that means जर मी there exist यूज केलं for this predicate x is equal to 3, then this will have a truth value true. Okay, and hence it is proposition. But if I take the quantifier for all x is equal to 3, this is proposition but with the truth False. value false. False. Okay, समजलं डिफरन्स काय आहे. प्रपोजिशन मिळतच आहे दोन्हीकडे, काही हरकत नाही, प्रपोजिशन मिळतच आहे, बट जस्ट वी आर गेटिंग डिफरंट ट्रूथ व्हॅल्यू. फॉर ऑल यूज केलं तर फॉल्स मिळत आहे, देअर एक्झिस्ट यूज केलं तर ट्रू मिळत आहे. Okay, and lastly for the last predicate x is equal to x plus 1, for this predicate we use existential quantifier. Again there exists x is equal to x plus 1. Is there any x for which x is equal to x plus 1? No, ma'am, it's false. It will be false. आहे का कोणी, बघा शोधा. नो. नाही, सो ma'am, नाही. No. फॉर ऑल यूज केलं and there exist यूज केलं. For both this, yes, very good. For both the quantifiers, for all and there exist, the predicate x is equal to x plus 1 will have the truth value false, and as it has some truth value, it will be a proposition. आलं लक्षात कसं डील करायचं क्वांटिफायर्स आणि प्रेडिकेटशी. सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 1 मिनिटात समरी सांगते, आपण काही जास्त केलेलं नाहीये. जर तुम्हाला लेक्चर समजलं नसेल हरकत नाही, पण काय करा, एकदा घरी जाऊन बघा, नाही समजलं तरी समरी आहे आजच्या लेक्चरची, की प्रेडिकेट म्हणजे काय. योर प्रेडिकेट इज समथिंग दॅट डील्स विथ व्हेरिएबल. It is also called a propositional function, and this propositional function or the predicate will be proposition if we assign some value to the variable x. This will become a proposition. Now assigning the values to the predicate, to convert the predicate into proposition, there are 2 ways. First way is by just giving some particular values, एक particular values द्यायची to that predicate and check करायचं that it is ते proposition होतच. Actually your predicate will become a proposition always as soon as you give the value to your variable, कारण ते कधीतरी false येणार आणि कधीतरी true येणार, म्हणजे predicate will become proposition always. So there are 2 ways. First is by giving particular values, and your second way is using quantifier. So in the quantifier we see the use of for all, and there exists with this example. For all म्हणजे काय, for every x, for every value of your variable x, the property will hold where your x is from universal set. And there exists what? There exists means what? There exists means असा एक तरी x, at least one x is there in your universal set for which the property, this property holds. आणि ते फक्त चेक करायचे की ते ट्रू आहे की नाही. ट्रू चेक करायचं इन द सेन्स की ते फक्त चेक करायचं त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय. ऍक्च्युअली युअर प्रेडिकेट विल बी ऑलवेज अ प्रपोजिशन as it will have a truth value true or false always. Okay, जर मी x is equal to 3 4 घेतलं तर हे स्टेटमेंट विल बी काहीतरी ट्रू येणार किंवा फॉल्स येणार. दिस विल बी वन वे टू चेकिंग युअर प्रेडिकेट इज प्रपोजिशन, अँड द अदर वे इज युझिंग द क्वांटिफायर्स. फर्स्ट इज फॉर ऑल अँड सेकंड इज देअर एक्झिस्ट. एवढंच झालंय लेक्चर मध्ये आजच्या.
समजलंय का? हो. क्वेश्चन आता मध्ये हे दोन्ही जे आहे answer हे काढायचे प्रेडिकेट का? आणि All क्वांटिफायर answer. हे मी तुम्हाला डायरेक्ट पण सांगू शकते. नाही क्वेश्चन असं नसतं. हे जस्ट मी तुम्हाला एक ग्लान्स दिला की प्रेडिकेट म्हणजे काय आहे, कारण कधी कधी काय होतं हे कोणालाच माहित नसतं की प्रेडिकेट काय आहे, क्वांटिफायर काय. डायरेक्ट काय सांगतात की प्रेडिकेट म्हणजे काय आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ग्रेटर दॅन एक्स प्लस वन दिस इज प्रेडिकेट, इक्वल टू 3 दिस इज प्रेडिकेट, इक्वल टू एक्स प्लस वन दिस इज प्रेडिकेट. बट ऍक्च्युली प्रेडिकेट काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रेडिकेटला प्रपोजिशन कसं बनवायचं त्याच्यासाठी क्वांटिफायर्स आहेत. क्वांटिफायर्स असंच एक नवीन टर्म नाही. क्वांटिफायरला समथिंग काहीतरी मिनिंग आहे दॅट इज डिराइव्ह फ्रॉम प्रेडिकेट. कुठून आलं तर प्रेडिकेटला प्रपोजिशन बनवताना आपण यूज करतो व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ दिस व्हेरिएबल, अँड दिस आर द क्वांटिफायर्स. फर्स्ट इज युनिव्हर्सल अँड सेकंड इज एक्झिस्टेन्शियल. म्हणून मी थोडस तुम्हाला हे सांगितलं, डीप मध्ये सांगितलं. नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकले असते की प्रेडिकेट म्हणजे असतं की प्रॉपर्टी जे काय तुमचा एक्स सॅटिस्फाय करतो. म्हणजे फॉर दिस एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू 3, प्रेडिकेट म्हणजे काय आहे इक्वल टू 3. ही जी प्रॉपर्टी आहे एक्सची इक्वल टू 3, द प्रॉपर्टी ऑफ एक्स विल बी प्रेडिकेट. ओके. आणि क्वांटिफायर म्हणजे काय आहे, देर आर टू क्वांटिफायर्स फॉर ऑल अँड देर एक्झिस्ट. हे मी तुम्हाला सांगू शकले असते पण नाही सांगितलं. मला थोडस तुम्हाला बोर करायचं होतं म्हणून मी सांगितलं. मला झेपलं असेल तर असेल, नाहीतर हे शेवटचं 10 मिनिटं लक्षात ठेवले तरी पुरे. ओके Yes, ma'am. चालेल. Okay, ma'am. सो काही एवढं काही घाबरण्यासारखे नाहीये. फक्त Yes, प्रेडिकेट ma'am. आणि क्वांटिफायरचं डेफिनेशन काय आहे तेवढंच लक्षात ठेवलं आजच्या लेक्चर मधून तरी पुरे आहे. ओके. सो आता मी अज्युम करू Okay, ma'am. का की तुम्हाला इफ आय गिव्ह यू सम प्रेडिकेट लाईक दिस, म्हणजे समजा एक हे प्रेडिकेट आहे किंवा एक हे प्रेडिकेट आहे. समजा मी हे तुम्हाला प्रेडिकेट दिले अँड यू सेट डिफाईन केला, तर तुम्ही either by assigning some particular values to that predicate or by using quantifier तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू काढू शकता प्रेडिकेटची, म्हणजेच त्याला प्रपोजिशन बनवू शकता. करू शकता. Yes, ma'am. Can I give you two? Can I Yes, give you ma'am. 2 to 3 examples? Yes, ma'am. Okay. Yes. So Yes, ma'am. ग्रुपवरती मी 2-4 एक्झाम्पल्स टाकून देते. जस्ट मेक युअर प्रेडिकेट अ प्रपोजिशन. ओके. Yes, ma'am. आणि बाकीचं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लेक्चर्स बघा, त्याशिवाय समजणार नाही. ठीक आहे ना? Oh, ma'am. ठीक. ओके. सो चालेल. आय होप आजचं लेक्चर समजलं असेल. नसेल समजलं तरी घाबरून जाऊ नका. अरे देवा काय मॅथ्स आहे असं बोलू नका. थोडासा वेळ लागेल पण जमणार आहे. उद्याच्या लेक्चर्सला एक्झाम्पल झाले की दिस चॅप्टर विल बी फिनिश्ड. ओके. Okay, ma'am. चालेल. Bye, ma'am. थांबूया. Thank you, ma'am. Bye bye. Thank you, ma'am. बाय बाय. Thank you, ma'am. Bye, ma'am.